इयत्ता 10वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भाग दुसरा, धडा दुसरा, सजीवांतील जीवन प्रक्रिया, भाग 1. प्रस्तावना. मुलांनो, सजीवांविषयी आपण माहिती अभ्यासली आहे. सजीवांना अन्न पाण्याची, सूर्यप्रकाशाची गरज असते. सजीवांना वाढीसाठी ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा निसर्गातील विविध घटकांपासून सजीवांना मिळते. ऊर्जेद्वारे ते आपल्या गरजा पूर्ण करतात आणि आपल्या जीवन प्रक्रिया व्यवस्थित कार्यरत ठेवतात. तर या पाठामध्ये आपण सजीवांमध्ये होणाऱ्या जीवन प्रक्रियेविषयी माहिती अभ्यासणार आहोत. सजीव आणि जीवन प्रक्रिया, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. मुलांनो, आता आपण सजीव व सजीवांच्या जीवन प्रक्रियेविषयी विस्ताराने माहिती समजून घेऊ. मानवाच्या शरीरात पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था अशा विविध संस्था कार्य करत असतात. तसेच काही अंतर्गत व बाह्य अवयव कार्य करत असतात. या यंत्रणा प्रत्येक सजीवांमध्ये कार्यरत असतात. सजीवांच्या या संस्थेला कार्य करण्यासाठी ऊर्जेची खूप आवश्यकता असते. पेशीमध्ये असणाऱ्या तंतुकणिकांच्या मदतीने कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने यापासून ऊर्जा मिळवली जाते. यासाठी ऑक्सिजनचीही गरज असते. हे सर्व घटक परिवहन संस्थेमार्फत पेशींपर्यंत पोहोचवले जातात. नियंत्रण संस्था सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवत असते. आपल्याला माहीत आहे की सजीवांना जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज असते. तसेच वनस्पतीही स्वतःचे अन्न हरितद्रव्याच्या मदतीने तयार करतात. त्यातील काही अन्न ते वापरतात, तर काही अन्न हे फळे, पाने, खोड, मूळ यामध्ये साठवून ठेवतात. अशा वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण सेवन करतो. त्यापासून आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक द्रव्ये, प्रथिने, जीवनसत्वे, स्निग्ध पदार्थ, खनिजे मिळतात. हे सर्व मिळवण्यासाठी आपण फळे, दूध, साखर, भाजीपाला, मका, गहू, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मध, बटाटे, रताळी, मिठाई इत्यादी पदार्थ खातो. या सर्व पदार्थांपासून आपल्याला ऊर्जा मिळत असते. सजीव व ऊर्जा निर्मिती, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. मुलांनो, आता आपण सजीव व ऊर्जा निर्मिती याविषयी माहिती घेणार आहोत. बाजूच्या आकृतीचे निरीक्षण करा. यामध्ये मानवी श्वसन संस्थेत नाक, मुख, स्वरयंत्र, श्वासपटल, वायुकोश, श्वासनलिका आणि फुफ्फुसे ही इंद्रिये दाखविली आहेत. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तर व पेशी स्तर या 2 स्तरांवर होते. यातील शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड या वायूची शरीरात आणि सभोवतालच्या वातावरणात देवाणघेवाण सतत सुरू राहते. तर दुसरा स्तर म्हणजे पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनामध्ये अन्नपदार्थांचे ऑक्सिजनच्या सहाय्याने किंवा ऑक्सिजनच्या व्यतिरिक्त ऑक्सिडीकरण केले जाते. ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये C म्हणजे कार्बनचे 6 अणू, H म्हणजे हायड्रोजनचे 12 अणू व O म्हणजे ऑक्सिजनचे 6 अणू असतात. म्हणून ग्लुकोजची संज्ञा C6H12O6 ही आहे. हे सर्व अणू एकमेकांना सहसंयोज बंधाने जोडलेले असतात. रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे तो रेणू ऑक्सिजनचे अणू मिळवतो किंवा त्या रेणूतून इलेक्ट्रॉन कमी होतात. आपल्याला आवश्यक असणारी ऊर्जा मिळण्यासाठी आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातील कर्बोदकांचा उपयोग शरीरास होतो. त्यापासून मिळणारी ऊर्जा ही ATPच्या स्वरूपात मिळवली जाते. ATP हा ऑडिनोसिन ट्रायफॉस्फेट ऊर्जेचा रेणू आहे. पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. त्यालाच पेशी स्तरांवरील श्वसन असे म्हणतात. याच श्वसनाचे ऑक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजन भाग घेतो व विनॉक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजन भाग घेत नाही असे 2 प्रकार आहेत. ATP ऊर्जेचे चलन. जेव्हा उपासमार, उपोषण यांसारख्या परिस्थितीमध्ये शरीरातील कर्बोदकांचा साठा कमी झाला की ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरामध्ये असणारे स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने वापरले जातात. त्यातील स्निग्ध पदार्थांचे रूपांतर हे मेदाम्लांमध्ये केले जाते, तर प्रथिनांचे रूपांतर हे अमिनो आम्लामध्ये केले जाते. त्यानंतर मेदाम्ले आणि अमिनो आम्ले ॲसिटिल को एन्झाईम A मध्ये रूपांतरित केली जातात.
आणि ॲसिटिल कोएन्झाईम एच्या रेणूंचे क्रेब चक्र अभिक्रियेद्वारे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवली जाते. अशा प्रकारे एटीपीचे कार्य शरीरात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. सजीवांमध्ये म्हणजेच पेशीमध्ये होणारे विनॉक्सी श्वसन. आता आपण सजीवांमध्ये म्हणजेच पेशीमध्ये होणारे विनॉक्सी श्वसन हे पुढील आकृतीच्या आधारे अभ्यासूया. ज्या पद्धतीमध्ये सजीव ऑक्सिजनशिवाय ग्लुकोजचे अंशतः ऑक्सिडीकरण करून ऊर्जा प्राप्त करतात त्यास विनॉक्सी श्वसन म्हणतात. विनॉक्सी श्वसनच्या पायऱ्या. 1. ग्लुकोजचे विघटन. सजीव पेशी द्रव्यात ग्लुकोजच्या रेणूचे विघटन करून 2 पायरुवेटचे रेणू तयार होतात, म्हणून त्यास ग्लायकोलायसिस म्हणजे ग्लुकोजचे विघटन असे म्हणतात. यात 6 कार्बन असलेल्या संयुगांचे रूपांतर 3 कार्बन असलेल्या संयुगांमध्ये होते. यात पायरुविक आम्ल आणि कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून लॅक्टिक आम्ल, अल्कोहोल यांसारखी कार्बनी संयुगे तयार होतात. 2. ऊर्जा प्राप्ती. विनॉक्सी श्वसनात सजीव ग्लुकोजचे अंशतः ऑक्सिडीकरण करून ऊर्जेच्या चलनाच्या स्वरूपात ऊर्जा प्राप्त करतात. ज्या प्रक्रियेत ग्लुकोज आणि कार्बनी पदार्थांच्या रेणूंचे अंशतः पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वायूत रूपांतर होते. या प्रक्रियेला किण्वन प्रक्रिया म्हणतात. ही प्रक्रिया सूक्ष्म सजीवांमार्फत घडवून आणली जाते. उदाहरणार्थ 1. दुधाचे दही होणे. 2. विविध पदार्थ उदाहरणार्थ विनेगर जीवनसत्वे तयार करणे. अशा प्रकारे या आकृतीवरून आपल्याला सजीवांमध्ये होणारे विनॉक्सी श्वसन कसे होते हे लक्षात येते. विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा. एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. मुलांनो, आता आपण पेशी अंगकांना विविध अन्न घटकांपासून मिळणाऱ्या ऊर्जेविषयी माहिती अभ्यासूया. आपण जास्त प्रमाणात कर्बोदकांचे सेवन केले की ती कर्बोदके यकृतात आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपात साठवली जातात. अमिनो आम्लांचे अनेक रेणू एकमेकांना जोडल्यावर तयार होणाऱ्या महारेणूला प्रथिन म्हणतात. स्निग्ध पदार्थ. मला सांगा, स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतात? तेल, तूप, लोणी, तेलबिया, चरबी या पदार्थांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात. अगदी बरोबर. या सर्व मेदयुक्त पदार्थांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात. मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ असे म्हणतात. स्निग्ध पदार्थ हे मेदाम्ले आणि अल्कोहोल यापासून बनलेले असतात. जीवनसत्वे. बरं, आता तुम्ही मला सांगा की तुमचे तोंड येते त्यावेळेस तुम्ही तिखट पदार्थ का खाऊ शकत नाही? तोंडात जखमा होतात, त्यामुळे तिखट पदार्थ खाल्ले की झोंबतात. अगदी बरोबर. तोंड येते ते जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. हे तोंड येते ते बी कॉम्प्लेक्सच्या कमतरतेमुळे. काही जणांना लहानपणी किंवा तारुण्यावस्थेत रात्रीचे दिसण्याचा त्रास होतो. तो का होतो? ए जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. अगदी बरोबर. ए जीवनसत्वाची शरीरात कमतरता असल्यामुळे रातांधळेपणा हा आजार होतो. आपल्या शरीरात विविध कार्य व्यवस्थित पार पडण्यासाठी रासायनिक पदार्थांचा असा गट असतो की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. अशा गटाला जीवनसत्वे असे म्हणतात. जीवनसत्वाचे 6 मुख्य प्रकार आहेत, जसे ए, बी, सी, डी, ई आणि के ही मुख्य जीवनसत्वे आहेत. यातील ए, बी, ई आणि के ही जीवनसत्वे मेद म्हणजे स्निग्ध विद्राव्य आहेत व बी आणि सी ही जलविद्राव्य जीवनसत्वे आहेत. सूत्री पेशी विभाजन, मिटॉसिस. आता आपण सूत्री पेशी विभाजन याविषयी माहिती घेऊ. काय पेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. सूत्री विभाजन हे 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होत असते. ते 2 टप्पे म्हणजेच प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचे विभाजन आणि परिकल विभाजन म्हणजे जीवद्रव्याचे विभाजन होय. सूत्री विभाजन हे 2 टप्प्यात होत असते. तर प्रकल विभाजन हे 4 पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. त्या पायऱ्या पुढील प्रमाणे आहेत: पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था. या पेशी विभाजनाचे 2 मुख्य प्रकार आहेत. 1. सूत्री विभाजन म्हणजेच मिटॉसिस. 2. अर्धगुणसूत्री विभाजन मिओसिस. सूत्री विभाजन हे शरीरातील कायिक पेशी आणि मूलपेशीमध्ये घडून येते, तर अर्धगुणसूत्री विभाजन हे जनन पेशींमध्ये घडून येते. प्रत्येक केंद्रकी पेशीमध्ये एक केंद्रक असते, तसेच इतर काही पेशी अंगकेही असतात.
तर पुढे आपण दोन्ही प्रकारच्या पेशी विभाजनाची माहिती अभ्यासूया. कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या दुप्पट करते. म्हणजेच जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर ती 4n इतकी केली जाते. पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत गुणसूत्र दंडकृती दिसते. प्रत्येक गुणसूत्रांवर एक गुणसूत्र बिंदू असतो. यामुळे गुणसूत्राच्या गुणसूत्रभुजा तयार होतात. आता ही बाजूची आकृती पहा. या आकृतीत दाखविल्याप्रमाणे गुणसूत्रांचा आकार असतो. 2n अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक जोडी असते, तर n अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकाराचे एकच गुणसूत्र असते. त्याचा आकार आकृतीत दाखविल्याप्रमाणे असतो. आकृतीत गुणसूत्रभुजा, p भुजा, गुणसूत्रबिंदू, q भुजा, DNA असे गुणसूत्राचे भाग दिले आहेत. अशा प्रकारे आपण गुणसूत्राच्या आकाराविषयी माहिती अभ्यासली.